खूप वेळा ना खूप जणांसोबत काही गोष्टी घडतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपले मित्रमंडळी म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा, खरं तर ते ना विष पाजण्याचं पण लायकीचं नसतात. पण आपण काय करतो? त्यांना आपण आपलं प्रेम देतो, त्यांना दूध पाजतो. खरं तर ते विष पाजण्याच्याही लायकीचे नसतात हां. पण आपण आपलं सर्वस्व त्यांना देतो. आपण त्यांना आपला वेळ देतो, त्यांची उठ-बस करतो, त्यांना हवं नको ते बघतो. पण ते त्यांचा जो गुणधर्म आहे ना डसण्याचा, ते तो सोडत नाहीत. पण यावर काय करावं माहिती आहे का? आपणही आपला गुणधर्म सोडू नये. आपण चांगले आहोत ना, आपण मनाने चांगले आहोत ना, आपण त्यांना स्वीकारलंय ना, मग आपण आपलं गुणधर्म बदलता कामा नये. निवडुंगाचं झाड असतं. निवडुंगाच्या झाडाला कितीही पाणी घाला, ते निवडुंगाचं झाड काटेरीच उगवतं ना, ते त्याचं स्वरूप आहे. ते त्याचं स्वरूप सोडतं का? नाही. सापाला तुम्ही कितीही दूध पाजा, तो त्याचा डसण्याचा स्वभाव सोडतो का? तर नाही. त्याच्यामुळे ना, काही लोकांचे मुळातच स्वभाव डसण्याचे असतात. तो ते कधीच सोडणार नाहीत. पण आपला स्वभाव तर चांगला आहे ना, मग आपण आपला स्वभाव सोडता कामा नये. मग अशा लोकांना कोणावर सोडावं? अशा लोकांना सोडायचं त्या देवावर. कारण कर्म आहेत ना, ती कधीच कोणाला चुकत नाहीत. हे मी कायम सांगत असते. त्याच्यामुळे आपली कर्म चोख ठेवा आणि अशा डसणाऱ्या लोकांना ना, त्यांच्या कर्मावर सोडून द्या. तुम्ही तुमचा गुणधर्म सोडू नका. प्रत्येकाशी चांगलं राहा. कधी ना कधी तुमच्यापाशी इतरांसाठी केलेलं चांगलं, चांगल्या स्वरूपातच तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ट्रस्ट मी.